श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. परमपूज्य प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत. नित्यनेम. एके दिवशी दुपारी काही मंडळी विठोबाच्या देवळात नित्यनेमाची पोथी वाचित बसली होती. पोथी वाचून संपली आणि इतक्यात श्री महाराज तेथे आले. काय चालले आहे असे त्यांनी विचारले असता नित्यनेम चालला आहे असे त्यांना सांगण्यात आले. तेव्हा श्री महाराज बोलले, नित्यनेम म्हणजे काय? नित्याचा जो नियम तो खरा नित्यनेम. नित्य कोण? जो कधीही बदलत नाही तो. याचा अर्थ पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य होय. म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा. त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचे? नियम करणे याचा अर्थ नियमन करणे, निग्रह करणे, वश करून घेणे, स्वाधीन करणे. आपले मन भगवंताच्या स्वाधीन करणे, त्याच्या ठिकाणी नेहमी ठेवणे, याचे नाव नित्यनियम. आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही आणि देह हा जड अशाश्वत असल्यामुळे या देहाने नित्य आणि शाश्वत अशा भगवंताचा नियम घडणे शक्य नाही. म्हणून देहाने घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारे सूक्ष्म असल्यामुळे भगवंताशी शाश्वत संबंध असणारे असे भगवंताचे नाम अखंड घेणे हा आपला खरा नित्य नियम आहे. इतर सर्व गोष्टी, शास्त्राची बंधने, पोथी वगैरे वाचणे, स्नान संध्यादी नित्य कर्मे ही पाळावीत, पण त्यांचा हट्ट व आग्रह असू नये. कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे नाम मात्र सोडू नये एवढाच हट्ट क्षम्य आहे. हे बोलणे झाल्यावर श्री महाराज तेथेच एका घोंगडीवर जरा आडवे झाले. इकडचे तिकडचे बोलणे चालू असता त्यांचा वाणी दादू तेथे आला व त्यांना नमस्कार करून दूर उभा राहिला. श्री महाराज त्याला म्हणाले, काय रे दादू, काय पाहिजे? तो म्हणाला, महाराज बाहेर गाडी उभी आहे, कोरेगावला जायचे आहे. श्री महाराज बोलले, बरे मग इकडे कशाला आलास? तो म्हणाला, महाराज पैसे पाहिजेत. त्यावर ते म्हणाले, दाद्या मी इथे जरा पडलो आहे तर आपली तुझी कटकट इथेही आहेच. हे शब्द बोलून श्री महाराजांनी आपला पसरलेला एक पाय बाजूला केला आणि म्हणाले, पहा बरे किती पैसे आहेत. दामले यांनी ते पैसे मोजून पाहता 81 रुपये 12 आणे होते. दादूचे बरोबर तितकेच पैसे झाले होते. ते त्याला देऊन त्यांनी वाटेला लावला. एकदा हजामत करवून स्नान केल्यावर श्री महाराज उन्हात एका दगडावर उघडे उभे होते. जवळ अण्णासाहेब घाणेकर होते. त्यांच्याशी त्यांच्या नोकरी संबंधाने काही बोलणे चालू होते. इतक्यात एक गरीब कुणबी आला आणि म्हणाला, महाराज मी शिंगणापूरला जाणार आहे, मला 3 रुपये द्या. श्री महाराज त्याला बोलले,
अरे मी तुला पैसे कोठून देऊ? मलाच या लोकांचे कर्ज झाले आहे. तो काही केल्या ऐकेना. तेव्हा श्री महाराजांनी आपल्या कमरेकडे हात नेऊन 2 रुपये काढले आणि ते त्याला देत सांगितले, हे घे, आज इतकेच माझ्यापाशी आहेत. मला परत द्यायला विसरू नकोस बरे का. नुसत्या मानेने होकार देऊन तो निघून गेला. श्री महाराज म्हणाले, अण्णासाहेब, गृहस्थाश्रमी माणसाने असा नियम ठेवावा की जो कोणी काही मागायला येईल त्याला नाही म्हणू नये. आपल्या जवळ जे असेल त्यातले थोडे तरी त्याला द्यावे. अन्न द्यायला कधीच मागे पुढे पाहू नये. पैसे देताना मात्र आपली परिस्थिती पाहून आणि त्याचा हेतू पाहून तो मागेल त्याच्यापेक्षा जरा कमीच द्यावे, पण नाही म्हणणे हे चांगले नाही. अणिमादी सिद्धी. श्री महाराजांचे लहान मुलांच्यावर अत्यंत प्रेम असे. श्री महाराज आपल्या घरी यावेत असे ज्यांना वाटे त्यांनी पुष्कळ वेळा आपल्या लहान मुलाला किंवा मुलीला मंदिरामध्ये निरोप देऊन पाठवावे. श्री महाराज देखील त्या मुलांच्या बरोबर जात असत. मुले त्यांना पालखी करून नेत. मुले म्हणत, महाराज तुम्ही आता हलके व्हा, म्हणजे ते फुलाप्रमाणे हलके होत असत. मोठी माणसे जेव्हा त्यांना उचलून नेत त्यावेळी ते फार जड होत आणि पालखी करून 25 पावले नेता नेता तरुण व तालीमबाजही घामाघून होऊन जात. तीच तऱ्हा त्यांचे अंग रगडण्याची असे. वासुदेवराव शौचे या नावाचे एक तरुण तालीमबाज डॉक्टर होते. श्री महाराजांच्या मांड्या व दंड चोळताना आपली सर्व शक्ती ते कामाला लावीत, परंतु श्री महाराज हू की चू करीत नसत. शेवटी वासुदेवराव अगदी थकून जाऊन आपणच पुरे करीत. पुष्कळ वेळा पलंगावर निजले असता श्री महाराज म्हणत, आता माझी मान हलवा. 10 माणसे आपली शक्ती लावून मान हलविण्याचा प्रयत्न करीत असत तरी त्यांची मान इकडची तिकडे होत नसे. एकदा ते पलंगावर सहज पडले असताना वासुदेवराव नमस्कार करण्यास आले. तेव्हा ते त्यांना म्हणाले, वासुदेवराव, रोज तुम्ही 500 दंड मारता. तुमची ताकद केवढी आहे बघू तरी एकदा. माझा पाय उचला बघू. वासुदेवरावांना काही केल्या पाय उचलेना, म्हणून त्यांनी अण्णा केतकर व गोपीनाथ पोतनीस यांना हाक मारली. हे दोघेही फार शक्तिमान म्हणून प्रसिद्ध होते. या तिघांनाही जेव्हा पाय उचलेना तेव्हा आणखी मंडळी मदतीला आली. एकंदर 12 मजबूत माणसांनी पाय उचलण्याची शिकस्त केली, परंतु तो यत्किंचितही हलला नाही. याच्या उलट एकदा हरतालिकेच्या दिवशी आरती झाल्यावर श्री महाराजांना फराळासाठी बोलावण्यास बायका आल्या. श्री महाराज असेच पलंगावर स्वस्थ पडले होते. जवळ हरिपंत मास्तर उभे होते व दोघांचे काहीतरी बोलणे चालले होते. बोलावण्यास आलेल्या बायकांना श्री महाराज बोलले, तुम्ही सर्वांनी मला असाच निजलेला वर उताणा उचला. प्रत्येकीने फक्त आपले एक बोट मला आधार म्हणून लावायचे. बायकांनी त्याप्रमाणे करून त्यांना पलंगापासून 3 फूट वर उचलले. नंतर 10:30च्या सुमारास श्री महाराज फराळाला बसले व त्यांनी गोष्टी सांगण्यास आरंभ केला. सर्व स्त्री पुरुष इतक्या तन्मयतेने ऐकत बसले की फराळ केव्हाच
संपून गेल्याने उष्टे हात वाळून गेले. गोष्टी चालू राहिल्याने प्रत्येक जण हात धुवून पुन्हा ऐकावयास येऊन बसे. 10:30 सुरू केलेल्या गोष्टी श्री महाराजांनी पहाटे 5 वाजता संपविल्या. कोणालाही वेळेचे भानच राहिले नाही. मग श्री महाराज स्वतःच बोलले की अरे उठा, हा काय फराळ का चेष्टा आहे? लोक काय म्हणतील? उजाडले ना. तेव्हा सर्व मंडळी पानांवरून उठली आणि फराळ संपला. श्री महाराज एकदा ओढ्यातून पलीकडे चालले होते. दोन्हीकडे 2 जण, एक बाळकृष्ण पंत पोतदार आणि दुसरा भवानराव असून त्यांच्या खांद्यावर श्री महाराजांनी हात ठेविले होते. ओढ्याच्या मध्यावर आल्यावर त्यांनी त्या दोघांना हातांनी खाली दाबले. दोघेही चांगले मजबूत गडी होते. श्री महाराज त्यांना म्हणाले, अरे मला तुम्ही बुडू देऊ नका. परंतु त्या दोघांच्या खांद्यावर इतका दाब बसला की ते दोघे पाण्यात बसले आणि बसलेले उभे राहू शकले नाहीत. एक दिवस संध्याकाळच्या वेळी श्री महाराज नदीकडून मंदिरामध्ये परत येत होते. दुपारहून त्यांना दमा लागल्याने ते थकल्यासारखे दिसत होते. येताना वाटेत कुणब्याची 2 पोरे चक्रदंड काढीत होती. श्री महाराज तेथे थांबले व त्यांना बोलले, अरे पोरांनो, चक्रदंड असा काढायचा नसतो, मी काढून दाखवितो बघा. असे बोलून 65 वर्षांच्या श्री महाराजांनी सफाईदार 10-12 चक्रदंड काढून दाखविले. त्या पोरांना ते म्हणाले, तुम्ही रोज नियमाने दंड आणि बैठका माराल तर प्रत्येकाला रोज पावशेर दूध मी प्यायला देईन. मंदिरामध्ये येऊन बसल्यावर सहज आपल्या पोटाकडे बघून ते बोलले, फार मोठे झाले आहे, होऊ दे बिचारे, ते आपल्याला काय करते? हे ऐकून वामनराव ज्ञानेश्वरी म्हणाले, खरेच महाराज, आपण किती थोडे खाता तरी आपले पोट एवढे मोठे का आहे? श्री महाराज जरा हसले आणि म्हणाले, तुम्हा सगळ्यांचे दोष मी आत साठवितो म्हणून माझे पोट असे गरगरीत आहे. हे उत्तर ऐकून सर्व मंडळी मोठ्याने हसली. पण श्री महाराज पुढे बोलले, माझे जाऊ द्या, पण संतांची पोटे मोठीच असतात. याचे कारण हे की त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांची विषयबुद्धी ते गिळतात, ती पचवितात आणि त्यांना भगवंताची बुद्धी देतात. लोकांची विषयबुद्धी म्हणजे प्रापंचिक वासना पचवून आपली निष्ठा टिकविणे हे मोठ्या शक्तीचे काम आहे. ज्याच्या जवळ ती शक्ती पूर्णपणे आहे त्यानेच लोकांना उपदेश करण्याच्या भानगडीत पडावे, नाही तर त्याची फजिती होऊन तो सर्वस्वी नागविला जाईल. अशा वेळी गुरुच्या आज्ञेच्या बाहेर जाऊ नये म्हणजे ते सांभाळून नेतात. श्री महाराज कोणताही खेळ फार सुंदर खेळत. मासा, पिंगा, बसफुगडी वगैरे खेळताना बायका दमून जात, पण श्री महाराज थकत नसत. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.